आपण वजडी मसाला कसा करणार हे बघणार आहोत। चला आता रेसिपीकडे वळूया। 1 किलो बकऱ्याची वजडी घेतलेली आहे, ती आपण व्यवस्थित 3 ते 4 पाण्याने गरम पाण्याने धुवून हळद मीठ लावून शिजवून घेतली आहे। त्यानंतर आपण कांदा टोमॅटो कोथिंबीर ह्याचं वाटून घेतलेलं आहे। आता आपण 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे कापून घेतले आहेत छोटे, टोमॅटो घेतले आहेत 2, कोथिंबीर, मीठ, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, गोडा मसाला आणि धनिया पावडर। आपण ह्यामध्ये 3 ते 4 चमचे मोठे तेल टाकणार आहोत। ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत। तो कांदा जरा 2 मिनिटं परतून घेणार आहे आपण। त्याला पूर्ण ब्राऊन नाही करायचं आहे, त्यामुळे आता आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करू। ते पण 1-2 मिनिटच फक्त परतून घ्यायचे आहेत आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित। जे मसाले वाटून घेतलं होतं वाटण ते आपण ह्यामध्ये ॲड करून घेऊ। त्यानंतर लगेचच आपण ह्यामध्ये सगळे मसाले आपले ॲड करू। हळद घेऊया आपण अर्धा चमचा, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, गरम मसाला, गोडा मसाला, थोडी धनिया पावडर। त्यात आपण हे एकजीव करून घेऊया, तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया मसाले। तुम्ही ह्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता। आता मीठ कसं आपण शिजवताना मीठ वापरलं होतं, त्याच्यामुळे तो अंदाज घेऊनच आपण ह्याच्यामध्ये थोडंसंच मीठ ॲड करायचं आहे। तुम्ही वाटलं असं चाकून बघून परत तुम्हाला पाहिजे असेल तेवढं टाकू शकता। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये ही जी वजडी शिजवून घेतली होती ती ॲड करून घेऊया। आता आपण ही पूर्ण मसाल्यांमध्ये 2 मिनिटं ठेवून घेऊया परतून व्यवस्थित। मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटून घेतला होता, त्यामध्येच आपण पाणी टाकून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पातळ करू शकता, मी हे जास्त पातळ नाही करणार आहे। वजडी मसाला करत आहोत त्याच्यामुळे ते जास्त पातळ नको आहे, आपल्याला त्याची भाजी नाही करायची। आणि आपण त्यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकून घेऊया। याला एक मस्तपैकी उकळी काढून घेऊया। हे पहा तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपले मसाला असा उकळलेला आहे। आता सर्व करून घेऊया। किती व्यवस्थित वजडी तयार झाली आहे बघा, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे आपला झणझणीत आणि चविष्ट कोल्हापुरी पद्धतीचा वजडी मसाला खाण्यासाठी तयार आहे। तो तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर, तुम्हाला ज्याच्याबरोबर हवा त्याबरोबर तुम्ही तो खाऊ शकता।